इट वॉज मी आता सध्या CSTला राहिला आहे, ठीक आहे. आणि मी आधी लालबागला होतो, आईवडिलांसोबत लालबागला राहायचो. आणि माझ्या नेबरचं एक लग्न होतं, 2 दिवसानंतर लग्न होतं. त्या दिवशी त्याची हळद होती आणि नेक्स्ट डे समथिंग 12च्या नंतर अमावस्या होती. सो मला माझ्या फ्रेंडचा फोन आला, म्हटलं हळदला वगैरे. आणि मग त्या फ्रेंडचा पण फोन आला की माझी हळद आहे वगैरे. सो मी तिकडे समथिंग संध्याकाळी मी गेलो आणि झालं कार्यक्रम मस्तपैकी उरकला वगैरे. आता हळदला तुला माहिती आहे की थोडं आपल्याला वगैरे पण लागतं आजूबाजूला थोडंसं वगैरे असं. तर सेलिब्रेट करता करता मला पण थोडी हळद लागली. ती ॲक्च्युली वेगळ्या प्रकारचीच हळद होती, म्हणजे इझिली जात नाही, कपड्यांना पॅन्टला वगैरे लागलेली असे. सो आणि मला आईचा पण फोन होता. त्या दिवशी असं होतं ना, मी CSTला शिफ्ट होऊन आम्हाला 15 दिवस झालेले. आणि तू माझ्याकडे येशील ना कदाचित, तर 5 माळ्याची बिल्डिंग आहे आणि मी 5th फ्लोअरला राहतो आणि वरती टेरेस आहे. ओके, मी टॉप फ्लोअरला राहतो. माझ्या फ्लोअरवर टोटल 7 रूम्स आहेत आणि 7पैकी 2 प्रॉपर फॅमिली आहेत, एक मी आणि एक समोरच्या काकू आहेत. आणि ते त्यांचा पुण्याला सेटअप आहे, बिझनेस आहे वगैरे. तर ते वन्स इन अ मंथ वगैरे येतात, मुंबई पुणे करतात. हां. आणि बाकीचे टेनंट्स आहेत, टेनंट्स ऑन अँड ऑफ येतात जातात, शिफ्ट होतात, चेंज होतात वगैरे. आणि त्या दिवशी यांना म्हणजे फ्लोअरवर कोणीच नव्हतं CSTला जिथे राहतो. आणि मग लालबागला आम्ही सेलिब्रेट केलं वगैरे आणि थोडा लेट झाला, नॉनव्हेज वगैरे खाल्लं वगैरे. आणि मग आईचा मला फोन येत होता की म्हटलं कुठे असं, म्हटलं लालबागला आहे. म्हटलं नाही, तू घरी जा, बस झालं वगैरे असं आहे. म्हटलं अमावस्या वगैरे पण आहे असं आहे. तर म्हटलं थोडा वेळ थांबतो मी वगैरे. असं थांबता थांबता अजून जरा टाईम गेला, 12:30 झाले. तर माझे फ्रेंड पण बोलले की अमावस्या आहे, नको जाऊस, ठीक आहे वगैरे असं आहे. तर मग आईला फोन केला, आई भडकली. म्हटलं बोले ह्याच्यापुढे तुला पाठवणार नाही. तिला असं वाटलं की कदाचित मी आता ड्रिंक आणि स्मोक करत नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि मग आईला वाटलं की कदाचित पाजतील वगैरे असं आहे म्हणून. तर म्हटलं तू घरी जा, नाही तर ह्याच्यापुढे तुला पाठवणार नाही मी. आणि मी मग निघालो आणि मला 2 मित्र सोडायला आले CSTला. लालबागवरून मी CSTला निघालो, 2 मित्र सोबत सोडायला आले आणि मग बिल्डिंग खालीच सोडलं. मला बोलले वरती वगैरे, बोला नको, आय एम ओके, तुम्ही लोक जा. हां. आणि थोडं 10-15 मिनटं मी खाली सगळे ऑफिसचे मेल्स वगैरे चेक करत होतो आणि मग आलो वरती. आता तू आलास ना माझ्याकडे 5th फ्लोअरला, थोडासा पुढे आलास, लेफ्ट टर्न घेतलास तर माझा डोर आहे. आणि डोरच्या जस्ट एक साधारण आहे ना 8 फुटाच्या अंतरावर ओपन व्हेंटिलेशन आहे, कट्टा असतो ना जसा, थोडं उभं राहून आपण हे रिलॅक्स होऊ शकतो असं आहे. मी डोरवर आलो, तिथे एक बाई उभी होती फ्लोअरवरती. म्हणजे इथून 8 फुटाच्या अंतरावर जेवढं आहे ना, जो व्हेंटिलेशनचा जो कट्टा होता ना तिथे. आणि ती पाठ करून उभी होती आम्हाला. आता मला वियर्ड वाटलं तेव्हा, काही भीती वगैरे असं काही वाटलं नव्हतं असं. आणि मी म्हणजे बोलताना की जस्ट डान्स वगैरे हळदला केलेला, नॉनव्हेज वगैरे खाल्लेलं आणि मी थोडा रिलॅक्स होतो, म्हणजे फ्रेश वाटत होतं. नॉट इवन 1% मला असं वाटलं की काहीतरी आहे. वियर्ड गोष्ट काय जाणवली, तिचे केस जे होते ना थोडेसे हलकेसे करली होते आणि केसात होता ना सडलेला गजराचा हे होता. नॉर्मली गजरा जो असतो तो व्हाईट असतो, तर तिचा सडलेला होता गजरा डोक्यात घातलेला. हां. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये असं रात्रीचा गजरा घालत नाही. हां. आणि म्हणजे असं म्हणतात की नेगेटिव्ह स्पिरिट्स वगैरे जास्त येतात, तोपर्यंत घालत नाही असं. आणि केस पण तिने सोडले होते. तर ते बघितलं आणि शूज वगैरे काढले. आणि माझा सेफ्टी डोर आणि मेन डोर आहे, ठीक आहे. आणि मी तुला सांगतो ते कसं होतं. व्हाईट बँगल्स, व्हाईट ब्लाऊज आणि पोपटी हिरव्या रंगाची साडी, म्हणजे साऊथ इंडियन टाईप वगैरे असतात ना असं. आणि मग मी डोर ओपन केला, सेफ्टी डोर. आणि जसं मी एंट्री केली ना, ती मागे जोरात धावत गेली, मागून पास झाली ती. आणि मला थोडंसं वेगळं वाटलं की मी मनात तिच्या काय बाई आहे एवढ्या जोरात धावत जाते. आणि जेव्हा ती धावत गेली ना, मी सेफ्टी डोर आणि मेन डोरच्या उंबरठ्यावर उभा होतो. गाडी पास झाली तर कशी हवा लागते, व्हायब्रेशन होते, तसं झालं. आणि ती म्हणजे खूपच जोरात धावत गेली. ती मनात आला की अरे बोला अशी काय एवढ्या जोरात धावत जाते. आणि मी तेव्हा म्हणजे झोपलो, थोडं कणकणी जाणवली, ताप वगैरे आला असं आहे. आणि मग एक 5 to 6 days ताप वगैरे येत होता वगैरे. मग नंतर मग नॉर्मल झालो, ट्रीटमेंट वगैरे घेतली मी. आता त्याच्या 2 महिन्यानंतर जे CSTमध्ये नवीन फ्रेंड जमा झालेले त्या बिल्डिंगमधले, त्यांनी ट्रिप काढली महाबळेश्वरला. त्यावेळी मला काहीच वाटलं नव्हतं की असं आहे, मला माहिती पण नव्हतं की असा प्रकार आहे, विसरून गेलेला असतो. हां. आणि आधी पण मला काहीच माहिती नव्हतं की म्हणजे असं फ्लोअरवर समथिंग आहे, स्पिरिट वगैरे असं आहे. सो
मी महाबळेश्वरला आमची पिकनिक केली. आम्ही 5 फ्रेंड्स होतो. त्याने एकाने गाडी काढली आणि मस्त महाबळेश्वरला ती लोक कॉटेज वगैरे घेतलं. रात्री 2 वाजता चिल झाले. मैदानात तिकडे गार्डन होतं आणि आता ह्यांना थोडासा मूड आला हॉरर स्टोरीज आणि ह्यांनी सुरुवातच करायची आमच्या बिल्डिंगमधनं. यांनी चालू केलं वगैरे आणि बोलता बोलता बोलले, अरे 5व्या माळ्यावर बाई असते, धावत असते, सो अँड सो वगैरे असं आहे. तर मी ऐकलं म्हणजे धावत असते म्हणजे नक्की काय म्हणायचं वगैरे. अरे तुमच्या माळ्यावर आहे असं, तुला माहीत नाही का? तर म्हटलं नाही. तर म्हटलं ती समथिंग व्हाईट बँगल्स वगैरे असतात असं आणि हिरवी साडी असते पोपटी कलरची, तर ती तुझ्या इथे थांबते थोडा वेळ आणि जोरात धावत टेरेसवर जाते. तर म्हटलं कसं शक्य आहे तर वगैरे का म्हणून. तर बोललं अरे मला नाही वाटत असं असेल वगैरे. तर म्हटलं ते बाईने डोक्यात काय गजरा वगैरे घातलेलं काय? तर म्हटलं हां. मी थोडंसं हे झालं आणि ती लोकं पण एकदम शांत झाले आणि त्या लोकांनी तेव्हाच जरा वाइंडअप वगैरे केलं आणि झोपले वगैरे. आणि इनफॅक्ट सकाळी जेव्हा गाडीतनं वगैरे येत होते ना, तर कोणच बोलत नव्हतं काहीच वगैरे असं. म्हणजे त्यांना असं वाटलं मी बघितलं आहे म्हणून त्यांना काहीतरी असं वेगळं वाटलं. आणि मी नोटीस केलं मोबाईलवर बघता चहा पितात आणि हलक्याचं कानाडोळ्याने मला बघतायत ती लोकं थोडेसे सिरियस होते. आणि मग आलो मी घरी, फ्रेश वगैरे झालो आणि आई माझी सोफ्यावर बसलेली. तर आईला म्हटलं ग तुला माहिती आहे त्या दिवशी मी हळदवरनं आलो आणि असं असं झालं, बाई बघितली वगैरे असं. तर आईने थोडंसं हे केलं म्हणजे अवॉइड केलं की नाही असं काही नसेल, काकू वगैरे असतील. तर म्हणलं नाही, त्या काकूंना एक तर त्यांचा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे आणि मी बघितलं त्यावेळी फ्लोअरवर सगळ्या घरांना टाळं लागलेलं, कोणच नव्हतं असं आहे. सो मग म्हटलं कशी होती? तर म्हटलं सांगितलं असं असं गेटअप होता तिचा. आणि आईने म्हटलं की केसात गजरा होता काय सडलेला? तर म्हटलं हां. तर ती जरा हे झाली, शॉक झाली. तर म्हटलं तू डोळ्यात बघितलंच नाही? ती मला पाठ करून उभी होती आणि ती धावत गेली मागून, जोरात पैंजऱ्यांचा आवाज वगैरे आला. तर मग मी बोल नाही तू देवळात जाऊ नये वगैरे, चांगलं नाही आहे वगैरे. आणि तिने सांगितलं की म्हटलं अजून काय झालं? म्हटलं नाही मला जरा कणकणी ताप वगैरे जाणवलं वगैरे असं आहे. तर म्हटलं तू देवळात वगैरे जात जा आणि याच्यापुढे रात्रीचं लेट येऊ नकोस असं आहे. आणि म्हणजे माझं असं आहे की वन्स इन अ वीक किंवा वन्स इन अ मंथ वगैरे मला लेट यावं लागतं बिकॉज ऑफ माय इव्हेंट्स वगैरे असतात काय काय लेट नाईट. आता हे झालं. त्याच्यानंतर बॅक हिस्ट्री अशी होती ना की त्याच्यानंतर पण एकदा असा प्रकार झालेला आय गेस. माझी हैदराबादवरनं मी फ्लाईट होती, लेट आली ती आणि 2:30 वाजता मी आलो फ्लोअरवर. आणि थोडंसं मनात आलं वगैरे, पण मेंटली प्रिपेअर्ड होतो की जे काही असेल तर आपण लक्ष नाही द्यायचं वगैरे असं आहे. आणि माझे काही सोर्सेस आहेत, म्हणजे एक फ्रेंडचे वडील आहेत, ते एका देवळामध्ये मोठे पुजारी आहेत. तर त्यांना मी सांगितलं की मी असं बघितलं आहे, काही त्रास वगैरे होणार नाही ना. तर तो म्हटलं तू म्हणजे शक्यतो एक्सप्रेस करू नको की तू घाबरलेस असं आहे, आणि तू असं दाखव की तुला यू आर लिस्ट बॉदर्ड असं आहे आणि लक्ष देऊ नको वगैरे असं आहे. कारण का कसं माहिती, मनात भीती आली की काही रूप घेऊ शकतं. हो हो हो. असं बाजूला असं मांजर जरी उडी मारली तरी तू आपल्याला तेच वाटणार. हां असंच आहे. आता मी आलो त्या हैदराबादवरनं फ्लाईटवरनं 2:30 वाजता तिकडे घरी. आणि मग थोडी लाईट वगैरे फ्लिकर होत होती अशी. आणि गेलो, दरवाजा उघडला तर पैंजणींचा आवाज वगैरे आला असं आहे. घाई मी दरवाजा उघडले आणि घरात गेलो वगैरे असं. आता सध्या तरी म्हणजे थोडीशी आहे फ्रिक्वेन्सी की आवाज वगैरे येतो, अजून येतो आवाज वगैरे. इनफॅक्ट आता बऱ्यापैकी टेनंट्स आणि आहेत माणसं राहायला आली लोक माझ्या फ्लोअरवर, तर त्यांना पण अनुभव झाला. आणि माझ्या समोरच एक टेनंट आला राहायला, तर म्हणजे तो सोडून गेला आणि त्याचं काय झालं, त्याला थोडंसं म्हणजे गरम झालं आणि तो बाहेर स्मोक करत होता. आणि काय झालं, घरी आला आणि सकाळी तो असा वियर्ड वागायला लागला. तर मग सेक्रेटरीने विचारलं काय झालं वगैरे. तर तो म्हणत होता की वो हे होतं, म्हणजे मारवाडी लोकांचा ग्रुप होता, एकत्र राहतात ना टेनंट्स वगैरे असं आहे. तर त्याने एकाने सांगितलं की वो ऊपर गया, उसको ऐसा ये हुआ, गर्मी के दिन थे, टेरेस पे हवा खाने के लिए गया और सिगरेट पी रहा है, तो उसको कोई तो दिखा जिसने जंप किया टेरेस से, और तब से वो एकदम अलग ही बिहेव कर रहा है वगैरे. सेक्रेटरी ओरडला की टेरेसवर जायचं नाही वगैरे, तेव्हापासून टाळं लागलेलं आहे असं. आता हिस्ट्री अशी होती ना तिची की समथिंग शी वॉज साऊथ इंडियन, आणि ती आमच्या फ्लोअरवर आली, थोडा वेळ थांबलेली आणि मग धावतवरती टेरेसवर गेली आणि जंप केलं समथिंग असं. ही किती वर्ष आधीची गोष्ट आहे? ही आहे 8 वर्ष आधीची गोष्ट आहे. 8 वर्ष आधीची. आणि तेव्हापासून लोकांना, मग तिची फॅमिली वगैरे
नाही वाटतं, काही आयडिया नाही आहे वगैरे. पण जे कमिटीचे जे जुने मेंबर्स जे आहेत ना त्यांनी पण सांगितलेलं. इनफॅक्ट त्या ग्रुपमधला एक जण होता ना, त्याचे आजोबा आणि त्याच्या काकांनी ते बाहेर झोपायचे. तर म्हणजे माहिती होतं त्यांना की असा प्रकार वगैरे आहे. इनफॅक्ट त्या आजी पण होते आमच्या फ्लोअरवर, तर त्यांनी पण सांगितलेलं. ती पण म्हणते ती 8 वाजता सगळं आवरून वगैरे हे होते असं. असा त्रास वगैरे तर नाही झाला वगैरे, पण अशी भास दिसते, जाणीव होते लोकांना. असं पण म्हणतात की राक्षसगण आहे, माझं राक्षसगण आहे आणि दिसतं आणि प्रॉपरली म्हणजे बघितलं असं आहे. हो, ओके, असं आहे. तर तेच आहे वगैरे. आता वियर्ड गोष्ट मला काय वाटली, आता मी तुला सांगतो की काही आपलं एथिक्स असतं की खरंच ही गोष्ट आहे का वगैरे असे म्हणून. तर तेव्हा मला वियर्ड काय वाटलं की म्हणजे आपल्यामध्ये जे लेडीज असतात ते संध्याकाळचे केस वगैरे सोडून बाहेर जात नाही ना, समथिंग गजरा पण घालत नाही वगैरे असं. तिचं थोडंसं वेळ वाटलं की ह्या टायमाला कोण घालतं, आणि तो पण सडलेला गजरा केसामध्ये वगैरे असं. आणि धावायची स्पीड तर वेगळी होती यार, असं म्हणजे एवढ्या जोरात धावणं म्हणजे ते इज नॉट नॉर्मल असं. बापरे. तर हा तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स, फर्स्ट प्रॉपर एक्सपिरियन्स होता बघितलेला असं आहे.